लक्षवेधी क्रमांक 6 परिणय फुके. लक्षवेधी क्रमांक 6. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या उत्तर ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला लक्षात आलं की या विभागाने मंत्री महोदयांची दिशाभूल केलेली आहे आणि चुकीचं उत्तर याच्यात दिलेलं आहे. या संदर्भात या उत्तरामध्ये यांनी सांगितलं आहे की मालेगाव महानगरपालिकेमध्ये ज्या मालेगाव महानगरपालिकेकडनं सगळ्या परवानग्या तपासल्या आणि त्यानंतर या सगळ्या ज्या शायनिंग इंडस्ट्रीज आहे यांना परवानगी दिलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो की मालेगाव महानगरपालिकेमध्ये जवळपास या प्रकारचे 160 शायनिंग उद्योग चालतात आणि या मालेगाव महानगरपालिकेने या एकाही उद्योगाला बिल्डिंग परमिशन किंवा कोणत्याही इतर परमिशन दिलेलं नाही. पोल्युशन कंट्रोल बोर्डाला ज्या ज्या NOCs लागतात ते कोणतंही एकही NOC यामध्ये दिलेलं नाही आणि तरी पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या सगळ्या उद्योगांना अनेक उद्योगांकडे तर कन्सेंट टू इस्टॅब्लिश नाही आहे, पण काही उद्योगांना काही ठळक उद्योगांना कन्सेंट टू इस्टॅब्लिश सुद्धा दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं काहीतरी फेक डॉक्युमेंट्सच्या भरोश्यावर हे कन्सेंट टू इस्टॅब्लिश या काही उद्योगांना याच्यात दिलेलं आहे. दुसरं, याच्यामध्ये या सगळ्या उद्योगांमध्ये जे स्टीम निर्माण करण्याकरता बॉयलर्स लागतात आणि डायरेक्टर ऑफ स्टीम बॉयलर्स महाराष्ट्र यांचे NOC शिवाय ह्या बॉयलर्सला सुरू करण्याची परवानगीच भेटू शकत नाही आणि ते पोल्युशन कंट्रोल बोर्डला ते बघणं, ते सर्टिफिकेशन बघणं ते मॅन्डेटरी आहे. इंडियन बॉयलर्स ॲक्ट 1923 आणि इंडियन बॉयलर्स रेग्युलेशन IBR 1950 अंतर्गत हे बंधनकारक आहे की त्यांचा सर्टिफिकेशन शिवाय कोणताही उद्योग सुरू झाला नाही पाहिजे, कोणत्याही उद्योगाला परवानगी दिली नाही पाहिजे. आणि कुठेतरी या विभागाने मंत्री महोदयांची दिशाभूल केली आहे. माझा प्रश्न असा आहे की या सगळे जे उद्योग आहे ज्यांना कोणतीही परवानगी नाही त्यांच्यावर आपण कारवाई करणार काय? दुसरं, ज्या ज्या उद्योगांनी कन्सेंट टू इस्टॅब्लिश घेतलं, खोट्या दस्तावेजांच्या आधारावर कन्सेंट टू इस्टॅब्लिश घेतलाय, या सगळ्या उद्योगांवर आपण बंद करण्याची कारवाई करणार काय? माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य परिणयजी फुके यांनी एक आत्ता लक्षवेधी मांडलेली आहे आणि उत्तरावर त्यांचं समाधान झालेलं नाही. निश्चितच जेव्हा आम्ही ब्रीफिंग घेत असतो तेव्हा विभाग आम्हाला ब्रीफिंग देतो तेव्हा माझी तरी ब्रीफिंगची पद्धत अशी आहे की ते वाचून मी इथे सभागृहात येत नाही. मी प्रचंड त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग करत असते जेणेकरून माझे पण उत्तर पक्कं होत असतं, कारण मी जर वाचून आले तर मी अनेक नवीन येणाऱ्या प्रश्न उत्तर देऊ शकत नाही. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मी काम करताना मला जे प्रश्न पडायचे ते सगळे प्रश्न मी स्वतः सभागृहात येण्यापूर्वी विभागाला विचारत असते. या ठिकाणी सायझिंगचा उद्योग आहे आणि या सायझिंगच्या उद्योगामध्ये 10 KLD पेक्षा कमी डिस्चार्ज आहे अशा उद्योगांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. त्याला या कॅटेगरीमध्ये आपण ग्रीन कॅटेगरीमध्ये परवानगी देत असतो. यामध्ये या उद्योगांची संख्या जवळपास 159 आहे आणि या उद्योगांमध्ये आपण कन्सेंट टू एस्टॅब्लिश देत असताना शक्यतो सर्व नियमावली ही आपण तपासत असतो आणि तपासूनच देत असतो. आपण सांगितलेल्यामध्ये काही ठिकाणी आपण सांगितलं की महानगरपालिकेची परवानगी नाही. जवळपास सर्व उद्योगांनी असं सांगितलं की महानगरपालिकेची परवानगी देखील आहे आणि त्याच्याबरोबर परवानगीचा जो बंच आहे तो पण माझ्या उत्तरामध्ये अटॅच केलेला आहे. याचबरोबर इथे प्रदूषण जे आहे, प्रदूषणाचा विषय जर मांडला तर हे प्रदूषणामध्ये इथे डिस्चार्ज हा फार कमी आहे, 10 KLD एवढाच डिस्चार्ज आहे आणि त्याच्यामुळे तिथे प्रदूषणाचा विषय उद्भवत नाही, कारण प्रत्येकाने आपापले छोटे छोटे ETP तिथे लावणं क्रमप्राप्त आहे परवानगी देताना, तर तेही त्यांनी लावले आहेत. तरीही जर काही स्पेसिफिक आपल्याकडे तक्रार असेल की ही परवानगी घेतली नाही, कारण आमच्याकडे तर सर्व परवानग्या घेतल्या असे प्राप्त आहे, तर तसं असेल तर आम्ही वैयक्तिक त्याच्यामध्ये दखल घेऊन परवानगी कोणत्या आधारावर दिली याबद्दल नक्कीच आम्ही तपासून कारवाई करू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ज्या मोहम्मदिया, गुलजार, अल इम्रान, कोहिनूर, सुमित, नबी मामा, बालाजी, हबीब इत्यादी जे कारखाने सायझिंगचे आहेत त्यांना 5-6 डिपार्टमेंटची परवानगी लागते. कदाचित महापालिकेची परवानगी घेतली असेल, पण माझा ठाम दावा आहे किंवा माझ्याकडे माहिती आहे की अशा प्रकारच्या MSCB असेल, रेव्हेन्यू असेल, टाउन प्लॅनिंग असेल,
पोल्युशन कंट्रोल बोर्डची घेतली आहे की मला माहीत नाही, MACB. तर मला वाटतं ज्या आवश्यक त्या परवानग्या सर्व डिपार्टमेंटच्या घेऊन नियमात काम सुरू आहे का, हा माझा पहिला त्या ठिकाणी प्रश्न आहे. त्या ठिकाणी जागे ज्या बांधकाम आहे ते सुद्धा अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे असा माझा समज आहे, माझं म्हणणं त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी जे खनिज तेल असतील, कोळसा, रासायनिक पदार्थ, बॉयलर, धुरकांडीच्या माध्यमातून दोन्ही प्रदूषण होतं. एक ध्वनी प्रदूषणही होतं आणि सांडपाणी गेल्यामुळे जलप्रदूषणसुद्धा, पाणी प्रदूषण होतं. आणि त्याच्यामुळे नागरिकांना यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे, त्वचेचे आजारी सभापती महोदय होतात. त्याच्यामुळं आता उत्तरावरच त्या ठिकाणी आक्षेप प्रश्न जो आमच्या परिणय फुगेंनी घेतलेला आहे, तर मला वाटतं या चारही डिपार्टमेंटच्या परवानग्या आहेत का. एक बांधकामसुद्धा अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे. त्या संदर्भात शासनाचं काय म्हणणं आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या ज्या आपण पुन्हा एकदा खात्री करा, परवानग्या असतील तर कोणाचा मुद्दाम कारवाई करण्याचा आमचा उद्देश नाही, परंतु काही विशिष्ट लोक अशा प्रकारची त्यांना सवय लागलेली आहे, तर त्याची माहिती घेऊन परवानग्या नसतील तर आपण कठोर कारवाई करणार का आणि इथल्या नागरिकांच्या आरोग्याची हिताची काळजी घेणार का. नक्कीच ज्यांनी परवानगी घेतली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच. आमच्या डिपार्टमेंट पुरतं मर्यादित ज्या परवानग्या आम्ही तपासतो त्या परवानग्या तपासूनच कन्सेंट दिलेला असतो. परंतु जसं आपण सांगितलं की काही ठिकाणी परवानगी नाही अशा किंवा काही लोक जर त्यांचं त्रुटी दुरुस्त करत नाही किंवा त्यांच्यामुळे काही तक्रारी आहेत, काही लोक प्लास्टिक जाळून फ्युएल तयार करतात वगैरे, अशा लोकांवर आम्ही कारवाईच केलेली आहे. सभागृहाला जर अवगत करायचं असेल तर आपण काही उद्योगाचे नावही घेतले. त्यामध्ये आपण संतोष सायझिंग, जनता सायझिंग, मोहम्मदी सायझिंग, नझीरा सायझिंग या उद्योगांवर कारवाई केलेली आहे. त्यांना तसे त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यांना फाईन लावणं किंवा त्यांना बंद करण्याचे आदेश दिला, अशा प्रकारचे कारवाई देखील केलेली आहे. असं आढळलं तर देखील कारवाई करू. पण MPCB जेव्हा एखादी परवानगी देतं तेव्हा त्यांना ज्या तपासायच्या असतात गोष्टी त्या तपासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मनपाची परवानगी आहे का एवढं आम्ही तपासतो आणि ती प्राप्त झाल्यामुळे आम्ही परवानगी देत असतो. आपण बॉयलरच्या संदर्भात सन्माननीय परिणय फुके आणि आपण जे परवानगीचं विचारलं आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही तपासू. तशी कुठली चुकीची परवानगी दिली असेल तर तशा स्पेसिफिकली उद्योगावर कारवाई करू. पण इथे 159 उद्योग आहेत आणि 159 उद्योगाला सरसगट कारवाई करणं मला वाटतं हे सुद्धा थोडं अन्यायकारक होईल. त्याच्यामुळे स्टीम बॉयलरची परवानगी कामगार विभाग च्या इन्स्पेक्टरच्या माध्यमातून देण्यात येते, तर ती संपूर्ण जेव्हा उद्योग सुरू होतो तेव्हा ती अपेक्षित असते, तर ती दिल्याचे आत्ता तरी निदर्शनात दिसून येते. कुठे अशा प्रकारचं केलं नसेल तर त्याच्यावर कडक म्हणजे अगदी कडक कारवाई करू. ज्ञानेश्वर म्हात्रे. सभापती महोदय, कारखान्यातून प्रदूषण जे होत आहे हा फक्त नाशिक जिल्ह्यापुरता विषय नसून मंत्री महोदया हा संपूर्ण राज्यभर आपल्या प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. मागच्याही अधिवेशनामध्ये मी बदलापूरच्या संदर्भात प्रश्न उपस्थित मालेगावच्या बाबतीत होता, पण तरी सुद्धा ताई आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण त्याच्यावर 25 कारखान्यावर कायदेशीर नोटीस काढली होती त्या कंपन्यांवर, पण तरी सुद्धा त्यांनी त्या आपल्या आदेशाचं पालन केलेलं नाही. त्या कंपन्यांमधून अजून तशाच प्रकारचं प्रदूषण होत आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. कृपया त्या कंपन्यांवरती कठोर कारवाई आपण करणार का अशी माझी विनंती. सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की नोटीस ऑलरेडी आम्ही काढली होती तर कारवाई केलेली आहे. आता परवा तर एका सन्माननीय सदस्यांनी मला पत्र दिलं, त्यांच्या सभागृहाच्या निदर्शनात यायच्या आधीच आम्ही त्यांच्या प्रदूषणाच्या तक्रारी बंद केलं होतं. बंद केलेल्या फॅक्टरीसमोर लोक उपोषणाला बसले होते. मी त्यांना सांगितलं अरे बंद केलं ही फॅक्टरी. तर असंही असतं कधी कधी सन्माननीय सदस्यापर्यंत माहिती येईपर्यंत तिथे कारवाई झालेली असते. सन्माननीय सदस्य यांनी परवा मला जे विषय मांडला त्याच्यावर आम्ही ऑलरेडी नोटीस दिलेल्या आहेत. पण नोटीस दिल्यानंतर देखील एखादा उद्योग कायमस्वरूपी बंद करणं अपेक्षित नसतं. त्यांनी त्यांच्या त्रुटी पूर्णपणे जर कव्हर केल्या तर आम्हाला त्यांना परत ऑपरेशनची परवानगी द्यावी लागते, कारण त्याच्यावर अनेक रोजगार उपलब्ध असतात. सदाभाऊ खोत. थोडक्यात महोदय, मालेगाव तालुक्यातील सातमाने या गावामध्ये MN ग्रीनफील्ड एनर्जन्सी म्हणून LLP
हे जो कारखाना आहे केमिकल इंडस्ट्री झोन नसताना देखील त्या ठिकाणी तो सुरू होता. पण ताई मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण तो बंद केलेला आहे. परंतु याला पोल्युशन कंट्रोल जे आहे आपलं बोर्ड आहे त्यानं त्या ठिकाणी केमिकल इंडस्ट्री झोन नसताना सुद्धा परवानगी का दिली आणि तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्या कारखान्याला विरोध आहे, गावकऱ्यांचा विरोध आहे. तर आपण कायमस्वरूपी तो कारखाना बंद करणार का? आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी आहेत त्यांनी केमिकल झोन नसताना परवानगी दिलेली आहे त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? ओके. प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचे तरी सांगते की टायरचा उद्योग आहे, बरोबर आहे. टायर जाळण्याच्या संदर्भात टायरपासून फ्युएल बनवण्याचा तो उद्योग आहे. त्याच्यामध्ये काही निकष आहेत की बाहेरचे इम्पोर्ट करून टायर जाळण्याला परवानगी नाही. आणि तसं कोणी करत असेल असं निदर्शन कसं आहे, आता आपण एखाद्याला परवानगी देतो, परवानगी देताना आपण सगळे निकष तपासतो. परवानगी दिल्यावर एस्टॅब्लिश झाल्यावर चालू झाल्यावर जर ते नियमाची पायमल्ली करत असतील तर आपण त्यांना नोटीस देतो, एकदा देतो, दोनदा देतो, तीनदा देतो. नाही ऐकलं तर आपण त्यांना बंदचे आदेश दिले आणि बंद केल्यानंतर जर काही गोष्टी त्रुटी पाळून ते तयार करत असतील तरच आपण परवानगी देतो. त्यामुळं कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भामध्ये मी आत्ता काही भाष्य करू शकणार नाही. पण त्यांच्या प्रदूषणाची तक्रार असेल तर त्यांना बंदच राहावं लागेल. प्रदूषण न करता उद्योग करणं असेल तर तिथे आपण त्यांना थांबवायचे काय कारण नाही. परत प्रदूषण करण्याची त्यांची मानसिकता असेल आणि तशीच प्रवृत्ती असेल तर परत सुरू होऊ देणार नाही.